नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. सर्वप्रथम स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात मी आरजे निशा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 9 जुलै आणि वार आहे गुरुवार. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवसाचे एक सुंदर विचारधन. त्या क्षणासाठी मेहनत करा मित्रांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण होतं पण मी करून दाखवलं. मित्रांनो, एक सुंदर विचारधन हे आपल्याला रोजच्या दिवसासाठी जगण्याची आणि लढण्याची ताकद देत असतं. म्हणूनच आपण सर्वप्रथम आपल्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचारधन ऐकून करत असतो. यानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवसातील म्हणजेच 9 जुलै या दिवसाच्या काही ऐतिहासिक व महत्त्वाच्या घटना. 1873 साली वडाच्या झाडाखाली मुंबई शेअर बाजार सुरू झाले. 1875 साली भारतातील पहिले स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE हे मुंबईतील दलाल स्ट्रीट येथे स्थापन करण्यात आले. त्यानंतर 1951 साली भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध झाली. भारताची पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 या काळात राबवली गेली. देशाच्या विकासाचा पाया रचणे आणि अन्नधान्याची टंचाई दूर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. 1969 साली वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. आजच्याच दिवशी म्हणजेच 2011 साली सुदान देशातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती झाली. दक्षिण सुदान म्हणजेच रिपब्लिक ऑफ साऊथ सुदान हा जगातील सर्वात तरुण आणि नवीन देश आहे. हा देश 9 जुलै 2011 रोजी सुदान या देशापासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. 2024 साली रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द एपोस्टल हा किताब त्यांना देण्यात आला. तर श्रोतेहो, या सर्व होत्या 9 जुलै या दिवसातील काही महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना. यानंतर आपण जाणून घेऊया दिनांक 9 जुलैचे काही विशेष जन्मदिन. 1721 साली जर्मन लेखक योहान निकोलस गोत्झ यांचा जन्म झाला. योहान हे एक प्रसिद्ध जर्मन कवी होते. त्यांचा जन्म 1721 मध्ये झाला. ते एक जर्मन कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचे कार्य त्यांच्या काव्याने जर्मन साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. 1819 साली एलियास हो आधुनिक लॉकस्टिच शिलाई मशीनच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. 1926 साली बेन मॉटलसन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्मदिन आहे. 1944 जुडिथ M. ब्राउन ब्रिटिश इतिहासकार यांचा जन्मदिन आहे. 1971 साली मार्क एडरसन नेटस्केप वेब ब्राउझर हे सहसंस्थापक यांचा जन्मदिन आहे. मार्क एडरसन किंवा एडरसन सांताना डी मोरेसे हा ब्राझीलचा एक प्रसिद्ध व्यावसायिक फुटबॉल खेळाडू होता. तो गोलकीपर म्हणून ओळखला जातो. त्यांची खेळाची शैली विशेष प्रसिद्ध होती. एडरसन हा चपळ आणि मजबूत गोलकीपर आहे. त्याला चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवता येते आणि तो लांब किक मारण्यात पटाईत आहे. तर श्रोतेहो, हे सर्व होते 9 जुलै या दिवसातील काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवसाचे म्हणजेच दिनांक 9 जुलैचे काही स्मृतिदिन. 1856 हे ॲव्होगाड्रो इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन झाले. 1968 साली प्राध्यापक हरिभक्तपरायण शंकर वामन दांडेकर यांचे निधन झाले. हे सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्राचार्य शंकर वामन दांडेकर, प्रचलित नावे सोनोपंत दांडेकर वा सोनूमामा दांडेकर किंवा मामासाहेब दांडेकर, हे महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार म्हणून ओळखले जायचे. 2005 डॉक्टर रफिक झुकारिया महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री यांचा मृत्यूदिन आहे. 2020 रॉजॉन घोषाल भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार यांचा मृत्यूदिन आहे. 2022 साली बृजेंद्र कुमार सिंघल भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक यांचे निधन झाले. ब्रिजेंद्र कुमार सिंघल हे एक प्रसिद्ध भारतीय दूरसंचार कार्यकारी होते. भारतातील इंटरनेट क्रांतीचे जनक म्हणून ते आजही ओळखले जातात. इंटरनेट सुविधांसाठी त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यांनी 1991 ते 1998 या काळात विदेश संचार निगम लिमिटेड म्हणजेच VSNLचे अध्यक्ष म्हणून कार्यकाम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात पहिल्यांदा इंटरनेट सेवा सुरू झाली. तर श्रोतेहो, हे होते आजचे दिनविशेष व विचारधन सत्र.
या सत्रात आपण आजच्या दिवसाच्या म्हणजेच 9 जुलैच्या काही विशेष घडामोडी, महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना, तसेच विशेष जन्मदिन, त्याचप्रमाणे महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन जाणून घेतले आहे. या सर्व महान व्यक्तींना स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून विनम्र अभिवादन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे दिनविशेष व विचारधन हे सत्र कसे वाटते हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्कीच कळवा. आणि अशाच ज्ञानवर्धक व उपयोगी माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच ज्ञानवर्धक सत्रात आणि जाणून घेऊया एक सुंदर विचारधन आणि माहितीपूर्ण खजिन्यांनी भरलेलं आपलं दिनविशेष हे सत्र. धन्यवाद.